इंडियन करन्सीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 7 आरोपींना अटक. धुळे तालुका पोलिसांची कारवाई. धुळे तालुका पोलिसांनी इंडियन सेकंड करन्सीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. अजनाळे आणि हेंकळवाडी गावांत राबवलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये या टोळीतील 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू होता. आरोपींनी सोशल मीडियावर 1 लाखाचे 7 लाख, 2 लाखाचे 15 लाख मिळतील अशा आकर्षक रील्स प्रसारित करून नागरिकांना फसवले. संपर्क साधून लोकांना निर्जन ठिकाणी बोलावले जात असे. त्या ठिकाणी हत्याराचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडून रोख रक्कम, दागिने आणि मोबाईल जबरीने लुटले जात होते. या कारवाईत गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कलीम मॅनेजर भोसले आणि भुऱ्या सुदाम भोसले यांना अटक करून त्यांच्याकडून 3 लाख रुपयांची रोकड जप्त केली. तसेच दुसऱ्या गुन्ह्यात श्यामलाल पवार, अजय भोसले, अल्पेश भोसले, रामदास पवार आणि गोपाल पवार यांना अटक करण्यात आली. यातील काही आरोपींवर पूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, कृष्णा पाटील, कुणाल पान पाटील, उमेश पवार, विशाल पाटील, कुणाल शिंगाणे, धीरज सांगळे, राकेश मोरे, रवींद्र सोनवणे, गजेंद्र मुंढे आणि योगेश कोळी यांचा समावेश होता. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. नमस्कार. इंस्टाग्रामवरती रील्स बनवून 1 लाखाचे 5 लाख देऊ किंवा 2 लाखाचे 7 लाख रुपये देऊ अशा प्रकारचे लाच देऊन इंडियन सेकंड हँड करन्सीच्या नावाखाली लूटमार होत होती. ही लूटमार अजनाळे आणि हेंकळवाडी या गावाच्या आसपास होत होती. यानुसार धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे 2 गुन्हे रजिस्टर करण्यात आले होते. गुन्हा क्रमांक 283/2025 आणि गुन्हा क्रमांक 324/2025 या 2 गुन्ह्यांचा तपास करत असताना या अंतर्गत 283च्या मध्ये 2 गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे. गुन्हेगारांचे नाव आहेत कलीम मॅनेजर भोसले आणि दुसरा आहे भुऱ्या सुदाम भोसले. तसेच 324/2025 अंतर्गत एकूण 5 गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे. श्यामलाल पवार, अजय भोसले, अल्पेश भोसले, रामदास पवार आणि गोपाल पवार. यामधील श्यामलाल भोसले आणि त्याचा बंधू श्यामलाल पवार आणि रामदास पवार याच्यावरती 3 गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर आहेत. हे एका गुन्ह्यामध्ये फरारी आरोपी सुद्धा आहेत. तर यांच्यावरती दरोडा 310(2) अंतर्गत गुन्हा रजिस्टर आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत आणि यांच्यावरती योग्य ती कारवाई होईल. ही पूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक साहेब श्रीकांत भिवरे, ॲडिशनल SP किशोर काळे आणि SDPO संजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.